दगड महाराज कुठून आणला कुणा ठाऊक. महाराज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे ना, मग तुम्ही कला क्षेत्रात इतिहास घडवा. म्हणजे तुम्ही एकाच गळ्यातून वेगवेगळे आवाज काढा. म्हणजे जल्ला मना आज मंदार मांडवकर करायचा आहे. जल्ला मना आयडिया सुचले. हा मी अमिताभ बच्चनचा आवाज ट्राय करू. महाराज तुम्ही अमिताभ ट्राय नका करू. का? त्याने एकदा केला होता. तो आवाज ऐकून प्रसाद 2 आठवडे लंडनला जाऊन बसले. एवढा कोणाचा ताप घेतला काय माहिती नाही. जल्ला त्याच्या आवाजाचाच असेल. महाराज मी ऐकलंय की इथे विजय दीनानाथ चौहान नावाचा कोणीतरी आयलाय. हो जल्ला आलाय तो, पण तो दिसत नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीवर जावं लागेल. जमिनीवर दाखवतो. जल्ला ताबक. अरे हो अर्धा अमिताभ बच्चन. त्याला एक अमिताभचा आवाज काढून फसतो, त्याला एक अमिताभचं नाव ठेवतो पण उंचीत फसतो. जल्ली सगळी फसवा फसवीत चालू आहे. मग आता तर आपण दोघं काय करतो. महाराज 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 तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्ही ना मोठ्या राजांसारखं करा. म्हणजे इतिहास घडवायचा ना मग तुम्ही मोठी मोठी युद्ध करा. हाय चला त्या राजांकडे उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास 3 पोपट है भाई. 1 2 आणि 3. वेड्या बहिणीची वेडी ही माया, सोप्यावर बसलाय भाऊ राया. जला उगत नाचलो एवढा. फुफ्फुसांच्या आतल्यात वेल्डिंग झाली वाटतं. जल्ली तर काय जल्ली जल्लेगिरी सगळे थांबूया आणि जल्ली फालतूगिरीला सुरुवात करूया. तर रोजच्या प्रमाणे माझा दरबार जल्ला भरलेला दिसतोय. नावात ज्यांचे टॅलेंट आहे ते माणसं आलेत. 2-4 वेळेला पोपट करणारी बाई पण आली आहे. वा 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 वा. जल्ला महालाच्या या साईडला प्राजक्ताचा मोहक सडा पडलाय. वा 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 सुंदर. जल्ला बाबलीची काटेरी झाडा. ती जल्ली मागल्या सोप्यावर सगली आणि जल्ली पुढच्या सगल्यावर सगळे भोपले. ए ए ए ए ए अरे जल्ले भोपले म्हणजे जाडेवाले भोपले नव्हे, त्या म्हातारीच्या गोष्टीतले भोपले. म्हातारीने कसे ते भोपलं वापरून लेकीकडे गेली, तसे ह्या 4 भोपल्याने आम्हाला एलिमिनेशन पासून वाचून फायनल पर्यंत आणलं नाही. जल्ला वाक्य पाठ करायला किती वेळ गेला होता माहिती आहे. मला वाटलं इथं फंबल. तर मला काय सांगायचं आहे ता तुम्ही सगळी मला फालतूगिरी केलेली बघितलंय आणि तुम्ही मला ओळखले नसेलच. जल्ली माझी बायको मला ओळखत नाही तर तुम्ही वासाडे काय ओळखणार. तरी पण मी माझ्या फालतूगिरीवरनं सगळ्यांना सांगतोच. माझं नाव महाराज पळपाय लावून. सकाळी मी उठलो आणि मला स्वप्न पडलं. मला उठल्यावरच स्वप्न पडतात. मी उठलो आणि मला स्वप्न पडलं आणि मला दिसलं की मला इतिहास घडवायचा आहे. मला इतिहास घडवायचा आहे. मी चुलत्याला सांगितलं मला इतिहास घडवायचा आहे, म्हणून त्या खुलसटान मला हे पुस्तक दिलं. त्याचं नाव आहे इतिहास घडवण्याचे 1001 उपाय. जल्ले वाचूनच काढतो. उपाय क्रमांक 1 लग्न करू नये. जल्ला मना सांगतोय. उपाय क्रमांक जल्ली पुढची सगळी पानं कोरी. जल्ला ह्यानं पण लग्न केलं वाटतं. जल्ला सगळी लपडीच झाली. आता यातनं मला एकच माणूस वाचवू शकतो, ता म्हणजे माझा प्रधानजी. वसाड तोंड्या प्रधानजी खय गेला. ये झाली होती नव्हती तेवढ्या पिठाची चकली पाडून झाली तुझी.
आता आलोच आहे हम्म. तर या सुंदर पोरीवर एक शेर मारू. मार मार, तू पण शेर मार. सध्या भारतात शेर मारायचे दिवस आहेत. मारून. जल्ला तुम्ही सोशली मारला. आता फालतूगिरीला सुरुवात करूया. बोला महाराज बोला, मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं? जल्ला मी तुनु प्रधान केलाय, पाचारण तू तुझ्या मस्तीन झालास तर मला माहित नाही. हा जल्ला जल्ला एक शब्द मराठीत अस्खलित बोललो तो पण तुम्हाला झेपला नाही. मला तुम्ही इथे कशाला पाचारण केलं याचा अर्थ मला तुम्ही इथे कशाला बोलवलं. जल्ला जरा पाठ खाजो माझी. अरे खाजूया, अरे खाजूया. तुमच्या ह्याच पानसटगिरीमुळे ना आपल्या राज्याचं नाव धुळीला मिळालंय महाराज. धुळीला मिळालाय. ताच मना वर काढायचाय, ताच मना वर काढायचाय म्हणून मला इतिहास घडवायचा आहे. मना काहीतरी ना आयडिया द्या. पोस्टपेड देऊ की प्रीपेड देऊ? जल्ला फायनल मध्ये एवढी मोठी रिस्क. अरे जल्ला मना आयडिया द्या, उपाय सांग. महाराज उपाय खूप आहे. वा. तशरीफ ठेवा आणि ऐका. दल्ला मनात सांगा तुम्हाला काय काय येतं? मला रडू येतं, मला जेवण येतं, मला आजारी पण पडता येतं. तुम्हाला जीव देता येतो? जल्ला कधी ट्राय नाही केला पण काहीतरी इंटरेस्टिंग वाटतंय. पण तो ज्या जीव द्या म्हणजे राज्य सुटेल तरी एकदाच. राज्य सुटेल म्हणजे जल्ला राज्य माझ्यावर आहे? म्हणजे त्याला राज्य माझ्यावर आहे म्हणजे मी तिसरीला लपाछपीचं राज्य घेतलं होतं अजून माझ्यावरच आहे. हा दगड महाराज कुठून आणला कुणा? महाराज तुम्हाला इतिहास घडवायचा आहे ना, मग तुम्ही कला क्षेत्रात इतिहास घडवा. म्हणजे तुम्ही एकाच गळ्यातून वेगवेगळे आवाज काढा. म्हणजे जल्ला मना आज मंदार मांडवकर करायचा आहे. जल्ला मना आयडिया सुचले. हा मी अमिताभ बच्चनचा आवाज ट्राय करू? महाराज तुम्ही अमिताभ ट्राय नका करू. का? त्याने एकदा केला होता. तो आवाज ऐकून प्रसाद 2 आठवडे लंडनला जाऊन बसले. एवढा कोणाचा ताप घेतला काय माहिती नाही. जल्ला त्याच्या आवाजाचाच असेल. महाराज मी ऐकलं की इथे विजय दीनानाथ चौहान नावाचा कोणीतरी आयलाय. हो जल्ला आलाय तो, पण तो दिसत नाही. त्यासाठी आपल्याला जमिनीवर जावं लागेल. जमिनीवर दाखवतो. जल्ला ताबक. अरे हो अर्धा अमिताभ बच्चन. ज्याला एक अमिताभचा आवाज काढून फसतो, ज्याला एक अमिताभचं नाव ठेवतो पण उंचीत फसतो. जल्ली सगळी फसवा फसवीत चालू आहे. मग आता तर आपण दोघं काय करतो? महाराज 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 तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर तुम्ही ना मोठ्या राजांसारखं करा. म्हणजे इतिहास घडवायचा ना मग तुम्ही मोठी मोठी युद्ध करा. हाय चला त्या राजांकडे उंट आहेत, हत्ती आहेत, घोडे आहेत. तुम्हारे पास क्या है? भाई मेरे पास 3 पोपट है भाई. 1 2 आणि 3. वेड्या बहिणीची वेडी ही माया, सोप्यावर बसलाय भाऊ राया. तो भाऊराया नाही, तो खांडेराया आहे. खंडेराया. अरे थांब, लगेच सुरू होतो. महाराज तुम्हाला मी कसं सांगू? हा महाराज इतिहास घडवण्यासाठी तुमच्या हातून काहीतरी वेगळं घडलं पाहिजे. जल्ला मी माती काम करू? म्हणजे आता पुन्हा मातीचं वांग बनणार, मग तुम्ही आकारावरचे विनोद करणार, मग कोणीतरी खुर्ची सोडून मागे जाऊन हसणार आणि त्याला आपण दोघे वसाडे विनोद असं म्हणणार. जल्ला बरोबर. काय बरोबर काय बरोबर मला सुचत नाही. कसा इतिहास घडणार, कसा इतिहास घडणार? तू आता काय सुचवूच नको. जल्ला मीच कायता बघतो. मनाच इतिहास घडवावा लागेल. मना सांग आपण सपोर्ट मध्ये काय करू शकतो का? कुणाच्या सपोर्ट मध्ये? सचिन, लव्हेंडर पेस, पेले. तुम्हाला स्पोर्ट म्हणायचंय का? जल्ला तसंच काय? अरे त्यातला तसाच काहीतरी काय जे बोलता येत नाही त्याच्यात कसा इतिहास घडवणार तुम्ही? बोलता येत नसताना आपण राज्य करतोय ना, तसंच करायचं. यांची ना वेल्डिंगच करतो. थांब आलो. जल्ला हा मनात सोडून गेला, याला माझा वीट आला. वीट नाही आला महाराज, वीट आली. तुम्हाला इतिहास घडवायचा की नाही, मग तुम्ही एका मिनिटात ह्या विटेचे 2 तुकडे करून दाखवा. महाराज लगेच इतिहास घडेल. महाराज जल्ला म्हणजे कराटे. कराते काय आहे ते कराते. किती मस्त आहे. पानसटगिरी सोडा आणि विटेचे 2 तुकडे करा. फक्त 20 सेकंद उरलेत महाराज. अरे पण जल्ला मला समजत नाही, फोडायचं कसं? महाराज थोडं डोकं लावा महाराज. ओ गॉट इट.
10 9 8 जल्ला महाराज, वीट हाताने फोडायची होती, डोक्याने विचार करायचा होता. जल्ली आपली पहिल्या वस्तूंची स्टाईलच आहे. मला असंच वेगळं काहीतरी करायला आवडतं. तू खुश झालास की नाही? जल्ला हा महाराज इतिहास घडवायला आला होता, पण इतिहास जमा झाला. कशी वाटली माझी आयडिया? आता मी जातो राणीला भेटायला. वाजव रे.